मित्रांनो, अर्थसंकल्प सादर जरी अजितदादा पवारांनी केला असला तरी देखील माझ्या खात्रीलायक माहितीनुसार हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलेला आहे, यांनी तयार केलेला आहे, यांनी त्याची रचना केलेली आहे, यांनी तो कसा असावा, काय असावा, त्याचा कंटेंट काय असावा, कोणत्या सवलती असाव्या, कोणत्या योजना असावा, याच्यामध्ये बारकाईने इतकं लक्ष दिलं आहे की जणू काही ते अर्थमंत्री म्हणूनच ती भूमिका बजावत होते. चांगलं झालं. कसं आहे, अजितदादांचा स्वभाव कद्रू आहे. काय कद्रू आहे. असा मनाचा मोठेपणा नाही, दिलदारपणा तर अजिबात नाही. याचं काढून घेतो, त्याचं काढून घेतो, याला कमी देतो, त्याला कमी देतो, याला कशाला एवढं पाहिजे, त्याला कशाला एवढं पाहिजे, माझ्या माणसांना देतो. आणखीन एक भाग, अशा स्वभावाच्या अजितदादांकडून महाराष्ट्राच्या भल्याचा आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका येत आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी जनमानसाला जो जे वांछील तो ते लाहो, अशा प्रकारचा अर्थसंकल्प अपेक्षित होता आणि ते देण्याची दानत अजित पवारांमध्ये याही पूर्वी नव्हती आणि याही वेळेला नव्हती. किंवा मला तर भीती अशी वाटत होती की अजितदादा इतकाही हलकटपणा करू शकतात की ते अर्थसंकल्प असा सादर करतील की ज्यामुळे महायुतीची मतं जी मिळणार असतील ती देखील काही प्रमाणात कमी होतील. कारण त्यांना आता कळून चुकलंय की महायुतीतून आपल्याला कधीही बाहेर काढतील आणि निर्वासित म्हणून आपल्याला राजकीय निर्वासित म्हणून जगायची वेळ येईल. तर जाता जाता यांचंही नुकसान करून टाकू इतके ते काय म्हणतात त्याला आहेत काय आहेत ते लक्षात आलं तुमच्या. त्यामुळे एकनाथ शिंदेनी लक्ष घालणं आवश्यक होतं. आणि आता जो अर्थसंकल्प लोकांसमोर आलेला आहे तो खरोखरच आपण ज्याला म्हणतो ना, सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, वामनराव पैंची ती जी हे आहे त्यांची नेहमीच ते म्हणतात त्यांची प्रार्थना, तसंच आहे ते. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखाप्नुयात्. कुणालाही दुःख होऊ नये, सर्वांना सुख मिळावं, ही वृत्ती एकनाथ शिंदेची. आणि त्यामुळे तुम्हाला जे या अर्थसंकल्पामध्ये सगळ्या योजना दिसत आहेत, कल्पना दिसत आहेत, लोकांना सवलती दिसत आहेत. आता विरोधक म्हणतील की हे निवडणुकीचं अर्थसंकल्प आहे. म्हणा ना लेको, तुम्ही असते तर काय वेगळं केलं असतं. तुम्ही काय केलं होतं तुम्ही जेव्हा सत्तेवर होतात, हेच तर केलं असतं, केलं होतं आणि करणार. आणि का करू नये. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांना दुखवायला आणि सगळ्यांना फ्रस्ट्रेट करायला, वैफल्यग्रस्त करायला त्या काय निर्मला सीतारामनच का त्या करतात. दरवेळेला मध्यमवर्गाला आशा वाटते की आपल्याला काहीतरी इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळेल, व्यापाऱ्यांना वाटतं जीएसटी मध्ये काहीतरी आपल्याला सवलत मिळेल, प्रत्येक जण काहीतरी सवलत मिळेल, हे मिळेल अशी अपेक्षा करतो. पण त्यांचा धोशा मध्यमवर्गाला चिरडण्याचाच असतो. गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रीय सरकारने सगळ्यात वाट कुणाची लावली असेल तर ती मध्यम वर्गाची. जो मध्यम वर्ग त्यांचं इमेज बिल्डिंग करत होता. एकनाथ शिंदे तसे नाही. ते सामान्यांमधले असामान्य आणि असामान्य असून सामान्य माणसाचे असे नेते मुळामध्ये कार्यकर्ता हा त्यांचा पिंड आहे. लोकांच्या भावनांशी ते समरस आहेत. सर्वसामान्य माणसाशी त्यांची एकरूपता आहे. ती एकरूपता, त्यांची सुख दुःख व्यथा कथा याचं प्रतिबिंब आणि त्याच्या सुलभीकरणासाठी, त्यांना सुविधा देण्यासाठी, सोयी देण्यासाठी, सवलती देण्यासाठी असा हा एक चांगला अर्थसंकल्प एकनाथ शिंदेच्या प्रभावाखाली यावेळेला दिला गेला आहे. हा जर फडणवीसांच्या दिला गेला असता तर मी नाही गॅरंटी देऊ शकत की तो इतका उदार आणि इतका दिलदार असता. चला, एकनाथ शिंदे यांचं आणि अजितदादांचं पर्यायाने आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.